नमस्कार, मी सानिया. यंग व्हॉइसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण यंग व्हॉइसच्या विचार मंथन या सदरामध्ये ॲडव्होकेट राहुल कांबळे यांच्याशी चर्चा करणार आहोत. नवे दानवाड गावातील समाजभूषण स्मृतिशेष हरिश्चंद्र कांबळे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट राहुल कांबळे आज आपल्यासोबत आहेत. भूषण स्मृतिशेष हरिश्चंद्र कांबळे यांनी मागील दशकात आंबेडकरी चळवळीत शिरोळ तालुका त्यासह कर्नाटक विभागात काही काम केलेले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती आज आपण ॲडव्होकेट राहुल कांबळे यांच्याकडून घेणार आहोत. त्याच्या पुढचे सूत्र श्रेया कांबळे हाताळतील. नमस्कार, मी श्रेया. यंग व्हॉइसवर तुमचं स्वागत आहे. आज आपण विचारमंथन या सदरामध्ये ॲडव्होकेट राहुलराज कांबळे यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुमचे वडील समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकरी मजूरसाठी, महिलांसाठी, अपंग विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा द्या. नमस्कार. माझे वडील समाजभूषण स्मृतिशेष हरिश्चंद्र कांबळे यांनी शेतकरी असू देत, शेतमजूर असू देत, आमच्या गावातील कष्टकरी असू देत, महिला असू देत, विद्यार्थी असू देत, दिव्यांग असू देत, ह्यांच्यासाठी त्यांनी 1990पासून त्या ठिकाणी स्वतःला वाहून घेतले. 1999मध्ये ह्या गावची जी लोकसंख्या आहे, एकंदरीत 900 कुटुंब या गावामध्ये राहतात. आणि नवे दानवाड आणि जुने दानवाड अशी 2 गावं आहेत. जुने दानवाड ह्या गावामध्ये बहुतांश लोक हा शेतकरी राहतात आणि नवे दानवाड गावामध्ये बहुतांश लोक शेतमजूर राहतात. आणि या नवे दानवाड गावामध्ये जर अनुसूचित जातींची संख्या ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. बहुजन लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. ह्या 900 कुटुंबापैकी साधारणतः 700 कुटुंब त्या ठिकाणी शेतमजूर हाच त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाहाचा त्या ठिकाणी सोर्स आहे, आर्थिक सोर्स होता. त्यामुळे ह्या ठिकाणी ती शेतामध्ये जाणार, शेतामध्ये गेले की त्यांना त्या काळामध्ये अतिशय कमी पद्धतीचं त्या ठिकाणी पगार मिळायचा. महिलांसाठी दुजाभाव असायचा. महिलांना की वेगळ्या पद्धतीचा पगार दिला जायचा, पुरुषांना की वेगळ्या पद्धतीचा पगार त्या ठिकाणी दिला जायचा. वेळ मात्र तेवढंच असायचं. मात्र 2 स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या पद्धतीचं पगार द्यायचे. त्यावेळी तिने 1999मध्ये आणि 2001मध्ये त्या ठिकाणी आमच्या गावच्या ग्रामपंचायतीवर आणि आमच्या गावच्या तलाठी ऑफिसवर त्यांनी मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोर्चा काढून त्या ठिकाणी पगारवाढ केलेली होती. त्यावेळी पगार त्या ठिकाणी वाढवून 120 रुपये त्या ठिकाणी महिलांना आणि 130 रुपये पुरुषांना अशा पद्धतीचं पगार त्या ठिकाणी येथील शेतकरी बांधव त्या ठिकाणी देऊ लागले. महिलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर फार पूर्वीपासूनच तिने जे विधवा महिला आहेत, जे परित्यक्ता महिला आहेत त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर जे वयस्कर महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांनी शासनाची वेगवेगळी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जसं की राजीव गांधी योजना असू दे, संजय गांधी योजना असू देत, ह्या सगळी योजना तिने कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांच्याकडनं अर्धा कप चाही न घेता त्या ठिकाणी योजना त्या सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी त्यांनी पोहोचवलेल्या आहेत. अनेक महिलांचं उत्पन्न दाखला त्या ठिकाणी त्यावेळी मिळत नव्हते. ते उत्पन्न दाखला तिने स्वखर्चाने त्या ठिकाणी काढायचे. त्यांचे रेशन कार्ड त्या ठिकाणी स्वखर्चाने काढायचं. त्या ठिकाणी तहसीलदार ऑफिसला जायचं, त्याचं पाठपुरावा करायचं. तहसीलदार ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांशी तासनतास बसून आमच्या महिलांना त्या ठिकाणी कसल्या पद्धतीनं योजना तिथून आणता येईल त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करायचे आणि ते योजना आणून त्या ठिकाणी त्या महिलांसाठी द्यायचे. दिव्यांगांसाठीही त्यांनी त्याच पद्धतीने शासनाची वेगवेगळ्या योजना आणायचे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी जे अपंगाची सर्टिफिकेट लागतो, ते अपंगाची सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिव्यांगांना अनेक ह्या ठिकाणी उपलब्ध नसल्या कारणानं त्या ठिकाणी अनेक शासकीय योजनातून त्यांना लाभ मिळायचे नाही. 2017 आणि 2022 या काळामध्ये ज्यावेळी त्यांची त्या ठिकाणी म्हणजेच आमची आई त्या ठिकाणी वंदना हरिश्चंद्र कांबळे हे लोकनियुक्त सरपंच ज्यावेळी झाले त्यावेळी त्यांनी 5 वर्षामध्ये 5% जे ग्रामनिधी असतो ते दिव्यांगांसाठी त्यांनी त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. त्या दिव्यांगांची त्यांनी लिस्ट काढली आणि ज्यावेळी 2017मध्ये त्यांची वंदना हरिश्चंद्र कांबळे हे निवडून आल्या त्यावेळी त्यांनी पहिलाच 2018मध्ये म्हणजे 17ला डिसेंबर महिन्यामध्ये ते निवडून आले आणि जसं 2018मध्ये ते जानेवारी महिन्यामध्ये गावातील जेवढी दिव्यांग लोक आहेत तेवढ्या सगळ्यांनी एकत्रित गोळा करून ज्या दिव्यांग लोकांचे अजून दिव्यांगाची सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढलेले नाहीत ते सगळे गोळा करून त्यांनी घेऊन जाऊन त्यांना दिव्यांगांचे सर्टिफिकेट दिले. अनेक त्या ठिकाणी संस्था आहेत जे चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी त्या दिव्यांग लोकांना मदत देण्याचे काम त्यांनी केले. त्याचबरोबर विद्यार्थी असू दे त्यांनी नेहमीच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावर एक विशेष असं लक्ष ठेवले. कारण त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये जीवन त्या ठिकाणी व्यतीत केले आणि त्यांना शिक्षण त्या ठिकाणी घ्यायचे होते
पण घरची परिस्थिती नसल्याकारणाने त्यांना शिक्षण त्या ठिकाणी घेता आलं नाही. आणि शिक्षणाबद्दल त्यांना असणारं त्या ठिकाणी प्रेम एक वेगळंच होतं. ते शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे असल्याकारणानं, भगवान गौतम बुद्धाचे विचाराचे, भगवान बसवेश्वरांचे विचाराचे ते असल्याकारणानं त्यांना शिक्षणाची अधिक प्रेम होते. आणि शिक्षण नसल्याकारणानंच आमची इतकी मोठी नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे याची त्यांना एक जाणीव होती, उणीव होती. आणि त्यामुळे तिने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष लक्ष द्यायचं. आमच्या गावामध्ये असणारं प्राथमिक शाळा, ह्या प्राथमिक शाळेला वेगवेगळ्या पद्धतीची योजना कसं आणता येईल ह्याहीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आणून दिले. 2003 साली त्यांनी पहिल्यांदा गावामध्ये त्या ठिकाणी वाचनालय काढलं. आमच्या ह्या 15-20 गावामध्ये पहिला वाचनालय असेल जे 2003ला त्यांनी काढल्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही त्यांनी कुठलेही उद्योग केलेले नाहीत. कुठलेही उद्योग करायचं म्हणजे त्यांना काही सोपं नव्हतं. त्यांना उद्योग त्या ठिकाणी करता आला असतं, त्या ठिकाणी उद्योग उभारता आला असतं आणि कुटुंबाचं आर्थिक सोर्स त्या ठिकाणी बळकट करता आलं असतं. पण त्यांनी वाचनालय काढले आणि वाचनालय काढून वाचनालयाला ग्रँट मिळाला 2007 साली आणि स्वतःचं त्यांनी पदरचं पैसे घालून त्या ठिकाणी वाचनालय चालवलं आणि आज ते वाचनालय त्यांच्या पश्चात मी चालवतो. आणि त्या वाचनालयामध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी पुस्तकाचा लाभ घेतात. ह्या गावामध्ये अवैध धंद्यासाठी हा गाव ओळखला जातोय. अवैध धंदा बंद व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. 1991 पासून ते आत्तापर्यंत जे म्हणजे 2021 पर्यंत त्यांचा प्रयत्न सातत्याने राहिला. अनेक वेळा त्यांनी अवैध धंदा त्या ठिकाणी बंद व्हावा म्हणून आंदोलन केले, मोर्चा केले. सगळ्या पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असू दे किंवा एक्साईज खाता असू दे किंवा त्या खात्याचे मंत्री असू दे त्यांच्यापर्यंत त्यांनी जाऊन सातत्याने पाठपुरावे केले. पण ह्या गावातील अवैध धंदा त्या ठिकाणी त्या ठिकाणी कधीही बंद व्हायचा मार्गावर नव्हता. पण त्यांच्या पश्चातामध्ये मी त्या ठिकाणी त्या अवैध धंद्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्शन घेतलं. आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चातीन काढलं आणि ते आज अवैध धंदा आमच्या गावामध्ये पूर्णपणे बंद आहे. आमचं गाव म्हटलं तर हातपट्टी घालणाऱ्यांचं गाव असं काही ओळख आमच्या गावाची होती. आणि त्या हातपट्टी घालणाऱ्यांच्यामुळं आमच्या समाजातील, बौद्ध समाजातील अनेक कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबातील महिला अनेक विधवा झाले. अनेक त्या कुटुंबातील जे आई वडील होते ते पोरके झाले. आई वडिलांनी स्वतःच्या हट्टाकट्टा तरुण मुलगाला आपल्या समोर त्या ठिकाणी मरताना पाहिले. इतकी परिस्थिती त्यांनी या आमच्या गावाने त्या अवैध धंद्यामुळे झाले. ते अवैध धंदा बंद करण्यात त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. गावामध्ये त्यांनी 2017 त्या ठिकाणी स्वतंत्र पॅनेल उभा केले आणि स्वतंत्र पॅनेल उभा करून त्यांनी अपक्ष त्या ठिकाणी सगळे पॅनेल त्यांनी निवडून आणले आणि त्यांच्या सोनं त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच त्यांनी घेतले. पहिल्यांदा त्यांना ज्यावेळी निवडणूक लढवले त्यांनी 1997 निवडणूक लढवल्या. 1997 गावाचे ते पहिले अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी 2005, 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामध्ये त्यांनी केलेलं योगदान. 2005ला ज्यावेळी आमच्या ह्या भागामध्ये महापूर आला, ते महापूर या ठिकाणी अतिशय म्हणजे महापूर हा त्यावेळी यायचाच. पण इतका मोठ्या प्रमाणामध्ये महापूर कधीही आमच्या त्या लोकांनी पाहिलेले नव्हते. 2005 जे महापूर आलं त्या महापुरामध्ये अतिशय लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. कारण त्या महापुरामध्ये लोकांना ज्या पद्धतीनं समस्याला सामोरं जावं लागलं ते अतिशय म्हणजे न शब्दात बोलण्यासारखं ते म्हणजे क्षण होतं. त्या काळामध्ये त्यांनी 2005 कुठलेही त्यांच्याकडं लोकप्रतिनिधित्व नसताना ही त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम केले. वेगवेगळ्या संस्थाकडनं, वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्टाकडनं त्या ठिकाणी त्यांनी जाऊन भेट देऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्या ठिकाणी मदत आणली. आणि त्या पूरग्रस्तामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन जे शासकीय अनुदान मिळतात ते अनुदान खरी पूरबाधितला मिळावे यासाठी त्यांनी त्यावेळी सातत्याने प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात 2005च्या महापुरामध्ये त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं मदत त्या ठिकाणी आलेली होती. त्यानंतरचे जे 2019चा महापूर आहे हा की 2019चा महापूर हा की वेगळा होता. 2019चा महापूर हा ज्यावेळी आला त्यावेळी त्यांच्याकडे लोकप्रतिनिधित्व होते आणि त्यावेळी लोकप्रतिनिधित्व असताना एक जबाबदार म्हणून त्यांनी ह्या गावामध्ये त्या ठिकाणी ते महापुराला त्यांनी सामोरे गेले. ह्याही महापुरामध्ये 2019च्या महापुरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मदत केली. मोठ्या प्रमाणामध्ये म्हणण्याव्यतिरिक्त एक आमच्या गावामध्ये मारुती मंदिर आहे. त्या मारुती मंदिराचं त्यांनी सेंटर तयार केले. त्या मारुती मंदिरमध्ये त्यांनी कमीत कमी 32 आयसर भरून त्या ठिकाणी किट्स आणले आणि ते किट्स त्या ठिकाणी आमच्या गावातील 900 कुटुंबांना त्या ठिकाणी आम्ही सगळे तरुण युवकांचं टीम त्यांनी तयार करून त्या ठिकाणी त्या 900 कुटुंबापर्यंत पोहोचवले. त्या महापुरामध्ये पूरबाधितांना शासनाने सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी देण्यास सुरुवात केली. पण पूरबाधितांना तेवढे ते सानुग्रह अनुदान देत होते आणि जे शेतकरी होते, जे शेतमजूर होते त्यांना कुठल्याही पद्धतीचं सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी मिळत नव्हतं. नवे दानवाड आणि जुने दानवाड गाव ह्या दोन गावचं ग्रामपंचायत जरी वेगळं असलं तरी महसूल हा एकच आहे. त्याच्यामुळं दानवाड हा गाव
हा दानवाड गावचा महसूल एकच असल्या कारणानं त्या ठिकाणी जुने दानवाड गाव 100% म्हणून घोषित केलं शासनानं, पण नवे दानवाड गाव हा 100% म्हणून घोषित केलेलं नव्हतं. आणि नवे दानवाड गावातील शेतमजुरांना कुठल्याही पद्धतीचं त्यांनी शासकीय अनुदान त्या ठिकाणी, सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी वंचित राहू लागलेत. आणि त्यासाठी त्यांनी कमीत कमी 3-4 दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसले. उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील सगळ्या मंडळी, सगळ्या लोकप्रतिनिधींचे त्यांनी लक्ष वेधल्याने आपली समस्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना असू दे, तहसीलदारांना असू दे, प्रांतना असू दे, त्यांनी आमदार असू देत, खासदार असू दे, यांच्यापाशी त्यांनी मांडले. त्यांच्या त्या कामाला यश आला आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी ह्या गावामध्ये मदत केली आणि त्या मदतीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आम्ही लोकांना धान्य असू दे किंवा बाकीची सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी द्यायला गेलो. 2019चा महापूर हा 8 ऑगस्ट 2019ला आला. 8 ऑगस्ट 2019 पासून ते डिसेंबरच्या महिन्यापर्यंत त्यांनी सातत्याने एक टाक त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थेकडून, वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्टाकडून त्यांनी मदत आणून, ह्या वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती जी मोठी असतात त्यांच्याकडनं त्यांनी मदत आणून त्या ठिकाणी ह्या आमच्या नवे दानवाड गावाला शेतकरी आणि शेतमजूर जे पूरबाधित लोक होते त्यांना त्यांनी ती पुरवले. त्या 2019च्या महापुरामध्ये हे सगळं काम करत असताना काही राजकीय घडामोडी त्या ठिकाणी घडत होते. ही एक अतिशय गरीब कुटुंबातला एक सामान्य कार्यकर्ता इतका मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गावाला मदत करत होता, ह्याची कुठं ना कुठं खंत काही लोकांना वाटत होती. आणि त्या खंत त्यांनी मनी बाळगून पहिल्यांदा त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या सामाजिक कार्यामध्ये, म्हणजे 1990 पासून ते 2019 इतक्या ह्या दशकामध्ये पहिल्यांदा त्यांच्यावर त्या ठिकाणी FIR झाला, खोटी FIR त्या ठिकाणी झाली. FIR त्या ज्या दिवशी झाली त्या दिवशी सगळे पोलीस महोदय त्यांच्या जवळच बसलेले होते, त्या कारण ते उपोषणाला बसलेले होते. पण त्यावेळी त्यांना कुठल्याही पद्धतीचं FIR झालेली घटना कळाली नाही. पण त्यांच्या महापूर ओसरून गेल्यावर आणि महापूर ओसरून गेल्यानंतर 1-2 महिन्याने त्यांना कळाले की माझ्यावर FIR त्या ठिकाणी झालेलं आहे. ते खंत मात्र त्यांच्या मनामध्ये शेवटपर्यंत राहिला. 2019ला त्यांचा कोरोनाच्या काळामध्ये निधन झाला. 2021चा जे महापूर आहे, 2021मध्ये त्यांचा त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये त्यांचं निधन झालं. 21च्या महापुरामध्ये ते हयात नव्हते. 21च्या महापुराला स्पेस त्या ठिकाणी मी केलो. 21च्या महापुरामध्येही या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गावामध्ये मदत केली. ज्या दिवशी सगळ्यात जास्त पाऊस पडत होता आणि ह्यातील स्थानिक आमदार जे आहेत त्या स्थानिक आमदारांनी या ठिकाणी मला फोन लावले आणि वरून पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणाने 2019ला जिथपर्यंत पाणी आलेले होते तिथपर्यंत त्या सगळ्या कुटुंबांना तुम्ही हलवण्यासाठी आम्हाला त्यांनी सूचना केल्या. त्यांच्या सूचनाचं आम्ही ताबडतोबच अंमलबजावणी केलं. भर पावसामध्ये प्रत्येक कुटुंबाला जाऊन त्या ठिकाणी रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही सांगत होतो की पाण्याचा वाढ मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, वरून जे निचरा आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि तुम्ही ताबडतोब हालचाल करा. एवढे असं सांगतच आम्ही रात्री 10 वाजता त्या ठिकाणी आमच्या मराठी शाळेमध्ये सगळे राहण्याचे वगैरे सोय केली आणि त्या दिवशी रात्री 12 वाजता पाऊस थांबला म्हणून आमचं गाव त्या ठिकाणी वाचला, नाही तर संपूर्णपणे गाव त्या ठिकाणी बुडालेलं असताना लोकांना कुठल्याही पद्धतीचं पाणी किती वेगानं वाढालं आहे ह्याची काही कल्पना नव्हती. बघता बघता सकाळी प्रत्येकांच्या घराच्या समोर त्या ठिकाणी पाणी आले आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायत यंत्रणेने त्यांना मदत केलो आणि त्या ठिकाणी त्यांना त्यातून काढलो. आणि त्याही महापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं कोरोनाचं जरी हे काळ असला, कोरोनामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाचीच आर्थिक खच्चीकरण झालेले होते, प्रत्येकांची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी ढासळलेली होती. त्यामध्ये महापुरानं ह्या गावामध्ये महापूर आल्यामुळं आणि जरा आर्थिक त्या ठिकाणी कुटुंबाचे आर्थिक नुकसान त्यामुळे झाले आणि त्या कुटुंबाने त्या ठिकाणी मदत करण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं. शाहू फुले आंबेडकर चळवळीतील त्यांचे योगदान. मुळात शाहू फुले आंबेडकर ह्या विचाराचा पगडा त्यांच्यावर होता, म्हणूनच त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे किंवा शाहू महाराज असू देत किंवा महात्मा ज्योतिराव फुले असू देत, ह्यांचा विचाराचे वाचन त्यांनी खूपच लहान वयामध्ये त्या ठिकाणी सुरू केलेले होते. त्यांचं एक सगळं म्हणजे ग्रुपच होतं जे शाहू फुले आंबेडकरच्या विचारानं त्या ठिकाणी प्रेरित झालेले होते. नामांतरामधले घटना मी एक सांगू इच्छितो. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला, औरंगाबाद विद्यापीठाला देण्यासाठी त्या ठिकाणी मोठमोठे आंदोलन त्या ठिकाणी सुरू झाले. त्यावेळी त्यांनीही अनेक मोठं आंदोलन त्या ठिकाणी ह्या आमच्या भागामध्ये घेतले आणि त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी औरंगाबादला त्या ठिकाणी जाऊन त्या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग झालेले होते. अनेक त्यांचे तरुण त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी गेलेले होते. आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना त्यांनी कधीही कुठल्याही म्हणजे आमच्या ह्या आंबेडकर चळवळीमध्ये अनेक पक्ष आहेत, मग कधीही त्यांनी कुठल्याही पक्षामध्ये पदला कार्यकर्त्याला स्वतःचा प्रतिस्पर्धक म्हणून त्यांनी कधीही त्या ठिकाणी समजले नाहीत. प्रत्येकच आपल्या चळवळीमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे जे आपले शाहू फुले आंबेडकरचे जे पक्ष आहेत,
जे राजकीय पक्ष आहेत, जे सामाजिक पक्ष आहेत, त्यामध्ये काम करणारा आमच्या भागातील कुठल्याही त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याला किंवा राजकीय पुढाऱ्याला त्यांनी दुजोरा दिला नाही. त्यांच्याशी ते कायमच मैत्रीपूर्वक राहून त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर यांचा विचार जास्तीत जास्त सामान्य लोकांच्यापर्यंत कसं पोहोचवता होईल ह्यासाठी त्यांनी काम केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीही त्यांनी कधीही त्या ठिकाणी डॉल्बी मुक्त त्यांनी जयंती ह्या गावामध्ये साजरी करण्यासाठी कायमच प्रयत्न केले. त्यांना कधीही त्या ठिकाणी डॉल्बी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किंवा कुठल्याही महापुरुषाची जयंती त्या ठिकाणी व्हावं हे त्यांना कधी अपेक्षित नव्हतं. संविधान 26 नोव्हेंबर जे आपण संविधान दिन त्या ठिकाणी साजरी करतो ते कायमच संविधान दिन ह्या गावामध्ये मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी ते साजरे करायचे. भगवान गौतम बुद्धांचंही त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आईवडील हे अशिक्षित होते. त्यांचे आईवडील अशिक्षित असतानाही त्यांनी त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये त्या ठिकाणी आले आणि त्यांचं आमच्या गावामध्ये पहिल्यांदा बौद्ध धर्मामध्ये त्यांचा त्या ठिकाणी विवाह झाला आणि त्यांचा विवाह त्या ठिकाणी त्यांनी करून घेत असताना कुठल्याही पंडिताला विचारले काय नाही, स्वतःहून त्याने त्यांचे त्या ठिकाणी तारीख मेन्शन करून त्या ठिकाणी डेट मेन्शन करून त्यांनी स्वतःचं लग्नपत्रिका तयार करून घेतली आणि गावामध्ये पहिल्यांदा ते बौद्ध पद्धतीने त्यांचे त्या ठिकाणी विवाह करून घेतले. म्हणजेच एकंदरीत त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितले त्याचा त्यांनी जे मार्ग आपल्याला दाखवले त्या मार्गावर त्यांनी पूर्णपणे चालायचे त्याने त्या ठिकाणी काम केलं. व्यसनाधीन असणाऱ्या तरुणांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते कायमच व्यसनमुक्तीसाठी त्या ठिकाणी काम केलं. व्यसनमुक्ती साठी त्यांनी अनेक योगदान त्या केलेले आहेत. बहुजन समाजातील तरुण त्या ठिकाणी व्यसनाच्या आहारी जाऊ नये ह्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि आंबेडकरचा विचार त्या ठिकाणी ते घेऊन त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी गेले पाहिजे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. बहुजन समाज जे आपले आहे ह्या पूर्ण भारतामध्ये त्या बहुजन समाजाकडनं 1950च्या अगोदरचे जर बघितलं तर आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं जमिनी नाहीत, आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं भांडवल नाही. म्हणून ते नेहमी म्हणायचे की भांडवलदार आणि जमीनदार आणि नोकरदार हे तीनच वर्ग ह्या देशावर त्या ठिकाणी अधिराज्य या ठिकाणी करणार आहे आणि पुढेही तीच तीन वर्ग त्या ठिकाणी अधिराज्य देशावर करणार आहे. त्यामुळे आम्हाला कधी भांडवलदार होता येणार नाही, आम्हाला कधी मोठं जमीनदार होता येणार नाही, पण आपल्याला निश्चित रूपाने त्या ठिकाणी मोठमोठ्या पदावर जाऊन नोकरदार होऊन त्या ठिकाणी शासन आपल्याला चालवायची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आणि ती जर संधी आपल्याला घ्यायची असेल तर ते शिक्षणाच्या माध्यमातूनच आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि जेवढं आपण शिक्षण घेऊ किंवा आपली तरुण मुलं जेवढं शिक्षण घेतील, जेवढं आंबेडकरला वाचतील, जेवढं शाहू महाराजांना वाचतील, जेवढं फुलेंना वाचतील, जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना वाचतील तेवढंच ते सक्षमरित्या त्या ठिकाणी चांगल्या नोकरी त्या ठिकाणी घेऊ शकतील. ह्यासाठी त्यांनी म्हणूनच त्या वाचनालय त्या ठिकाणी सुरू केले आणि त्या वाचनालयातून जास्तीत जास्त MPC UPCची विद्यार्थी कसे घडतील ह्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. कोरोनामध्ये कोरोनाबाधित होऊन त्यांचे मृत्यू झाले तर कोरोनामध्ये त्यांनी लोकांची कशी मदत केली? 2017मध्ये ज्यावेळी इलेक्शनमध्ये त्यांनी स्वतंत्र तिसरी आघाडी त्या ठिकाणी गावामध्ये तयारी केली. त्या आघाडीचं नाव त्यांनी शाहू स्वाभिमानी ग्रामविकास आघाडी त्या ठिकाणी केली आणि स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी लोकनियुक्त गावच्या पहिल्या सरपंचसाठी त्यांनी उभा केले. सगळ्या गावातील त्यांच्या सहकार्याने घेऊन ते इलेक्शन त्यांनी जिंकले आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी त्या इलेक्शनाच्या माध्यमातून प्रेम दिलेला होता. कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी आर्थिक त्या ठिकाणी वाटप न करता किंवा कुठल्याही पद्धतीचं लोकांना आमिष न दाखवता वेगवेगळ्या गोष्टीची लोकांनी त्यांना ते काम करण्याची संधी दिलेली होती, गावाची विकास करण्याची संधी दिलेली होती. त्यामुळे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने स्वतःला गावामध्ये वाहून घेतलेलं होतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त गावचा विकास हा एकच ध्यास त्यांच्या डोक्यामध्ये असायचा. मला जे लोकांनी माझ्याकडनं काहीही अपेक्षा न करता इतकं मोठं मला संधी त्या ठिकाणी दिलेलं आहे तर मी ह्या लोकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी सेवा करेन, मी या लोकांना काय देऊ शकतो ह्यासाठी त्यांनी मोठ्या पद्धतीने वेगवेगळ्या शासनाची योजना ह्या गावामध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असत. त्यामध्येच 2019चा महापूर आला. त्या महापुरामध्ये त्या ठिकाणी 7-8 महिने लोकांचे काम करण्याची संधी त्या ठिकाणी ते म्हणजे जे गावचा विकास होता, जे रस्ता असू दे, गटर असू दे, लाईट असू दे, वीज असू दे, वेगवेगळी शासनाची योजना असू दे, हे आणण्यासाठी त्या ठिकाणी 6 महिने ते कुठल्याही पद्धतीचं काम त्यांना करता आलं नाही. त्यानंतर 2020मध्ये म्हणजे 19च्या डिसेंबरमध्ये कोरोनाचं तसं येणं सुरू झाला आणि 23 मार्च 2020मध्ये मला वाटते की पहिला लॉकडाऊन त्या ठिकाणी लागला. आणि त्या काळामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा लॉकडाऊन त्या ठिकाणी लागला त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी स्वयंसेवक रबले. त्या स्वयंसेवकमध्ये मी पण होतो. त्याने गावाला सगळे म्हणजे चारही बाजूने त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले. त्या बॅरिकेड्सवर माझ्यासारख्या तरुणांना त्या ठिकाणी त्यांनी बसवले आणि गावामध्ये कुठल्याही परकीय व्यक्ती येत असताना त्याला तपासूनच त्या ठिकाणी आतमध्ये घ्यायचं असं आम्हाला त्यांनी सूचना केली आणि त्यांच्या सूचनाचं मी पालन करून आम्ही कमीत कमी 20-25 तरुण मुलं त्या ठिकाणी गावच्या
चारी बाजूला बॅरिकेड्स उभा करून त्या ठिकाणी हे राहिलो. त्या कोरोनाच्या काळामध्ये गावामध्ये प्रस्तुत म्हणजे गर्भवती महिला असू दे किंवा बाकीची सगळी जी इतर आजाराने व्याधीतून लोक होती त्यांना त्या ठिकाणी गोळ्या आणणं किंवा त्यांच्यासाठी उपचाराला बाहेर अचानक जाणं ह्या मोठ्या अडचणीचे ठरत होते. त्यावेळी त्यांनी कधीही म्हणजे रात्री 12ला जरी कोणी एखाद्यानं पत्र मागितला तर ते ग्रामपंचायतमध्ये कधीही म्हणजे फोन लावून म्हणायचे नाही की तुमचं कम्प्युटर चालू आहे का, तिथं ऑपरेटर आहे काय किंवा तिथे ग्रामसेवक आहे. स्वतः पेन घ्यायचं, स्वतः लेटर पॅड घ्यायचं, भराभरा लिहायचे आणि स्वतःच्या पत्नीला ते द्यायचे आणि मग त्या स्वतःच्या पत्नीचं त्या ठिकाणी लोकांनी सरपंच म्हणून त्याच्यावर सही करून ते गावाला लगेच ते उपलब्ध करून द्यायचे. अशा पद्धतीचं काम केलं त्यांनी. गावामध्ये सगळ्या लोकांची दक्षता त्यांनी घेतली. गावामध्ये कुठलाही कोरोनाबाधित त्या ठिकाणी आढळू नये म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी अनेक कारखानदारांना फोन लावून किंवा वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्टना किंवा संस्थेनं फोन लावून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे सॅनिटायझर तिने आणायचे आणि त्या ठिकाणी त्या गावाला सगळे ते सॅनिटायझर मारायचे. ट्रॅक्टर आणायचे, ट्रॅक्टरने तिने फवारणी करायचे आणि सरपंचासह स्वतः ते त्या ठिकाणी गाव सगळे फिरायचे. मराठी शाळेमध्ये त्या ठिकाणी कोरोना बाधित झालेले किंवा जे बाहेरच्या गावामध्ये राहायला होते किंवा विद्यार्थी असू देत किंवा बाकीचे कामाच्या निमित्ताने बाहेर असू देत त्यांना गावामध्ये आणायचे असेल तर 14 दिवस क्वारंटाईन करून ठेवायचं ते शासनाचा नियम होता. त्या नियमानुसार त्या ठिकाणी मराठी शाळेमध्ये त्यांना 14 दिवस त्या ठिकाणी क्वारंटाईन करायचे. त्या ठिकाणी औषध मारायला कुठलाही कामगार त्या ठिकाणी मिळायचं नाही. सगळी लोक भ्यायचे औषध कोण मारायचं. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या मोठ्या चिरंजीवला त्या ठिकाणी म्हटले की सगळं उचल आणि तू चला औषध मारायला आणि त्याला पिपिकेट घालून त्या ठिकाणी औषध मारायला लावले त्यांनी. अशा पद्धतीचं काम त्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्यांनी गावाला म्हणजे भरपूर पद्धतीने मदत केली. त्यानंतर आणि परत कोरोनाचं लाट ओसरल्यावर लॉकडाऊन त्या ठिकाणी गेला. लॉकडाऊन गेल्यानंतर त्यांनी गावामध्ये वेगवेगळे विकास कामासाठी सातत्याने पाठपुरावा करू लागले आणि परत कोरोनाचा काळ आला आणि परत कोरोना मोठ्या पद्धतीनं थैमान आमच्या या पूर्ण देशभरासह पूर्ण जगामध्ये मांडत होता. त्यावेळी कोरोनाच्या दुसऱ्याही काळामध्ये तिने कुठल्याही पद्धतीचं कोरोनाचं भीती मनामध्ये न बाळगता ते लोकांच्या जाऊ लागले, लोकांना त्या ठिकाणी मदत करू लागले आणि ते लोकांच्यातले असल्या कारणानं त्यांचं एक वैशिष्ट्य काय की कायम ते म्हणजे लोकांशिवाय ते राहायचे नाहीत. म्हणजे एक अर्धा तासही लोकांना सोडून त्यांना बाहेर त्या ठिकाणी थांबायला गमायचे नाही. लोकांच्यात त्यांना कायम ते राहून सवय असल्या कारणानं आणि लोकांच्याही त्यांच्यावर प्रेम भरपूर असल्या कारणानं आणि ते एक जबाबदारीचे त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नीकडे त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच हा पद असल्या कारणानं त्यांना ते लोकांना लांब करायला त्यांनी म्हणजे कधीही बघितले नाही आणि त्यातूनच त्यांना ते कोरोना झाला आणि त्या कोरोना त्यांना कसं झालं हे त्यांना लक्षात आलं नाही आणि तसंच ते म्हणजे लोकांना मदत करू लागले. तसंच ते सामाजिक कामामध्ये त्यांनी काम करू लागले आणि असं करत करत त्यांना म्हणजे 10 दिवस त्यांना म्हणजे आजारी असतानाही ते लोकांचं त्या ठिकाणी काम केलं. त्यांना कोरोना ज्यावेळी झाला त्यावेळी मी कोल्हापूरमध्ये होते. एक दिवशी मला त्यांनी फोन केले. फोनवर चर्चा करत असताना मला ओळखलं की बाबा यांना शक्यतो काहीतरी झालेला आहे. कोरोनाचा म्हणजे घसा त्यांचा पूर्ण अटकलेला होता. मला असं म्हणजे काय शंका वाटलं की कदाचित ते कोरोना बाधित झालेले आहेत म्हणून मी कोल्हापूरहून इथं आलो आणि त्यांना मग उपचारासाठी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेलं आणि त्यामध्ये तिने कोरोना बाधित आढळले. कोरोना बाधित आढळल्यावर त्यांनी त्या ठिकाणी आयजीमध्ये उपचारला त्या ठिकाणी स्वतःहून गेले. त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी जात असताना अनेक लोकांचं त्यांना फोन यायचे होते. त्यामध्ये ग्रामसेवकालाही त्यांनी फोन लावून सांगायचे की मासिक मिटिंग लवकर घ्या आणि चांगल्या पद्धतीने घ्या आणि वेगवेगळ्या ह्या विषयी गावच्या विकासाचं विषय त्यांच्या अजेंडावर घ्या अशा पद्धतीने सूचना करायचे. 17 दिवसाच्या ट्रीटमेंटमधलं 15 दिवसाचं ट्रीटमेंटमध्ये त्यांनी कधीही आपल्या मुलग्याला विचारलं नाही किंवा आपल्या पत्नीला विचारलं नाही किंवा आपल्या कुटुंबाला विचारलं नाही. त्यांनी विचारलं ते बेडवर आपल्या गावालाच विचारलं कशा पद्धतीने सरपंच की त्या ठिकाणी चालू आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळे म्हणजे विषय तुम्ही हाताळला हेच काय त्यांनी विचारलं आणि शेवटच्या 3 दिवस जे होते ते अतिशय त्यांचा म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन कमी पडला आणि 8 मे 2021 रोजी त्यांचा त्या ठिकाणी निधन झाला. समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे यांनी अनेक लोकांना मदत केली आहे त्यातीलच एक सांगा काका. 2019 मध्ये पूर आल्यानंतर महापूर आल्यानंतर हरीश कांबळेला बोलवलं. माझ्या कुटुंबाचं संपूर्ण देखरेख केली, घराचं सगळं देखरेख केले. घर आमचे संपूर्ण पडलेले होते. पडल्यानंतर हरीश कांबळे सांगितलं कसं काय करायचं बाबा. मग म्हटल्यानंतर भवानी सरकारला फोन लावले. तिथनं भवानी सरकार दत्तवाडला गेलो आम्ही दोघं. त्यानं 1.5-2 लाखाचं पत्र आम्हाला मदत केली, घरावर घातले आणि त्या घरात आम्ही आता संसार करत आहे. माझ्या कुटुंब 80 लोकांचं कुटुंब सगळी पत्र घातली. मग ती भवानी सरकारला आणून सत्कार केलं, सगळं केलं कंप्लीट. व्हॉइसवर सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामॅन सान्यासोबत श्रेया.